शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी अरे अरे महादेव। साहेब, इथे पण अति महत्वाच्या जागेवरती आलेले आहोत हा. कारण ह्या जागेवरती महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला होता 352 वर्षापूर्वी. हीच ही जागा आहे. हा समोरचा गेट आहे, या गेटला नगारखाना म्हणतात. त्या काळामध्ये एक नियम होता, नगारे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. त्याची 52 फूट हाईट आहे. याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केला. आता या नगारखान्यापासून ते सिंहासनापर्यंत हे जे मधलं अंतर आहे हे 200 फुटाचं अंतर आहे. राजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती. राजे भाषण करत असले तरी चारी कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं, किंवा जरी ह्या ठिकाणाहून जरी कोणी खुजबुजलं राजांना तिथपर्यंत ऐकायला जायचं. आजही इथून शांत आवाजामध्ये बोललं तिकडे ऐकायला जातं, शांतता पाहिजे. त्याला आता आपण इको साऊंड म्हणतो. समोर महाराजांचं सिंहासन आहे, राजांची बसण्याची जागा. आता मात्र सिंहासन हे पंचधातूचं आहे, 5 धातूपासून बनवलेलं. याची स्थापना 1985 मध्ये झाले. भारताचे 7वे राष्ट्रपती होते डॉक्टर ज्ञानी जैल सिंग यांनी हे सिंहासन बसवलं. त्यामध्ये जी मूर्ती आहे ते 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवली. असं पूर्वी 32 मण सोन्याचं सिंहासन होतं, 1280 किलोचं. काही लोक बोलतात इंग्रज घेऊन गेले आणि काही लोक बोलतात की मुघल घेऊन गेले. आता हा राजांचा दरबार आहे. इथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेक झाला 6 जून 1674 मध्ये. तुम्ही राज्याभिषेकाचे फोटो पाहिले महाराजांच्या, त्या फोटोमध्ये पहा, एक पांढरी व्यक्ती राजांना स्वतःची कॅप काढून महाराजांना मानाचा मुजरा करताना दाखवलाय. त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटेड, इंग्रज होता. हेनरी ऑक्झेंटेड म्हणतो की राजांच्या राज्याभिषेकासाठी या दरबारामध्ये 6000 लोक उपस्थित होती. दरबारावरती सागवणी लाकडाखाली पैठणी कापडाने सजवलेला महाराजांचा एक दरबार होता. राजांचं सिंहासन 32 मण सोन्याचं होतं. राज्याभिषेकासाठी राण्या, अष्टप्रधान, जिजामाता, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि गागा भट्ट उपस्थित होते. महाराज नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता जगदीश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर या नगारखान्यासमोर 2 हत्ती आणि 2 घोडे सजवले होते. नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजत होते. महाराज दरबारामध्ये आले. राजांचं अंतःकरण भरून आलं. ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिलेली माणसं राजांना दरबारामध्ये कुठेच पाहायला दिसत नव्हत्या. सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना शिवाजी महाराज जिजामाताने नक्कीच म्हणाले असतील की आऊसाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो. हा माझा तानाजी मालूस रे. आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचा असा म्हणणारा ताना. दुसरी पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे, ज्याने पावन खिंड लढवली. जोपर्यंत महाराज गडावरती पोहोचत नाहीत, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोसिंदा जगला पाहिजे. तिसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर आणि चौथी पायरी चढतो मुरारबाजी. महाराज सिंहासनावरती आरूढ होताच महादरवाजामध्ये 21 तोफांची सलामी दिली. इथे समोरच गुलफजदारांनी गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतांश सिंहासनाधीश